Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडणार, मला आव्हान देणाऱ्यांनी लिलावात सहभागी व्हावं, मी त्यांचं स्वागत करतो, मंत्री शिरसाट यांची भूमिका. मी आरोप केले नाही, फक्त प्रश्न उपस्थित केले, सत्तेचा गैरवापर करून महाराष्ट्राची लूट करू नका, शिरसाटांच्या विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. भिवंडीतल्या बोरीवली गावात एटीएसकडून सर्च ऑपरेशन, संशयास्पद व्यक्तींच्या घरी एटीएसची छापेमारी, संपूर्ण बोरीवली गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा. अजित पवार अमित शहांच्या रिचार्जवर चालतात, आम्हाला निधी देताना अजित पवारांच्या हाताला लकवा मारतो का, लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर टीका. ओबीसींच्या टाळूवरचं लोणी खाणारा भुरट्याचा आणखी एक कारनामा, हाकेची पात्रता नसताना राज्य मागासवर्गीय आयोगाचं सदस्यत्व पद, मिटकरींचा पुन्हा हाकेंवर निशाणा. माझा दारूच्या बाटलीसोबतचा फोटो एआय जनरेटेड, राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाणांनी ट्विट केलेल्या फोटोवर हाकेंचा दावा, तर अमोल मिटकरींचा हाकेंकडून माकड असा उल्लेख. लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्तिकर विभागाकडून पडताळणी, राज्य सरकारनं प्राप्तिकर भरणाऱ्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाची माहिती मागवली, 2,500हून अधिक लाडक्या बहिणींनी सरकारचे 3,58,00,000 खिशात घातल्याचं समोर. लाडकी बहीण योजना आणली तेव्हा वेळ कमी होता, योजनेत बसत नाही अशा काहींनी तेव्हा अर्ज केले, आता ते समोर येत आहेत, अजित पवारांची प्रतिक्रिया. लाडक्या भावांनी नावं बदलून कोट्यवधींचा गैरफायदा घेतला, अर्थ खात्यातून घोटाळा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा, लाडकी बहीण योजनेवरून राऊतांचा निशाणा. पालकमंत्री येतात जातात, काही अडलंय का, फडणवीसांचा काल सवाल, तर मंत्रिमंडळाशिवायही काही अडलेलं नाही, फडणवीसांच्या वक्तव्यावर राऊतांचा निशाणा. 2017 मधील अधिकाऱ्यावर मासा फेकून मारल्याचं प्रकरण, नितेश राणेंसह 32 जणांची निर्दोष मुक्तता, गर्दी असल्यामुळे मासे फेकताना पाहिलं नाही असा अधिकाऱ्याचा जबाब. आम्हाला कुणी आडवा गेल्यास आडवा केल्याशिवाय राहणार नाही, रायगडमधील कार्यक्रमातून भरत गोगावलेंचा तटकरेंना इशारा, तर खांद्यावर रुमाल टाकणारा हॉटेलमध्ये वेटरचं काम करतो, गोगावलेंचा तटकरेंना टोला. घाम पुसायला नॅपकिन महत्वाचा, नाहीतर अवघड झालं असतं, गोगावलेंची इच्छा पूर्ण व्हावी असं म्हणत पालकमंत्री पदासाठी प्रवीण दरेकरांकडून शुभेच्छा. रायगडमध्ये काल मुघलांच्या वंशजांनी गरळ ओकली, दळवी थोरवेंनी अवकातीत राहावं, दादांच्या पक्षाच्या आनंद परांजपेंची शिंदेंच्या नेत्यांवर टीका. विपश्यना चांगली गोष्ट, मात्र बीडच्या लोकांची शांती भंग करून तुम्हाला शांती मिळणार नाही, करुणा मुंडेंचा पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर निशाणा. रणजित कासले आरोप करतात आणि त्यांना पुन्हा पुन्हा तुरुंगात टाकलं जातं, कासलेंच्या आरोपांची चौकशी का होत नाही, करुणा मुंडेंचा सरकारला सवाल. म्हाळुंगे पोलीस शशांक आणि लता हगवणेंना ताब्यात घेणार, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सध्या दोघेही येरवाडा जेलमध्ये, शशांक आणि लता हगवणे फसवणूक प्रकरणातील जेसीबी पोलिसांकडून जप्त. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरांनी नैतिकता म्हणून पदाचा राजीनामा द्यावा, रुपाली चाकणकरांचं काम अजिबात चांगलं नाही, अॅडव्होकेट असीम सरोदेंची मागणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम, निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधी सूचना, प्रत्यक्ष निवडणुका ऑक्टोबरमध्ये 2 टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता. अद्यापही अधिकारांचं वाटप न झाल्यानं महायुतीत राज्यमंत्र्यांमध्ये अस्वस्थता वाढली, अधिकार नसल्यानं राज्यमंत्र्यांकडे प्रशासकीय फाईल जात नाहीत, सूत्रांची माहिती. जामखेडमध्ये हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार, कुणाल बंडू पवार असं गोळीबार झालेल्या तरुणाचं नाव, जामखेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलेला नाही, आमदार रोहित पवारांची ट्विट करत टीका, तर जामखेडमध्ये हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाल्याची रोहित पवारांची माहिती. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी राष्ट्रवादीत प्रवेश करणार, 8 तारखेला अजित पवारांच्या उपस्थितीत दुर्राणींचा पक्षप्रवेश. नागपूरमधील भिवापूर खरेदी विक्री संस्थेवर भाजपचा झेंडा, राजू पारवेंच्या नेतृत्वात शेतकरी सहकार पॅनलचा दणदणीत विजय. पुण्यातील कार अपघात प्रकरणातील जखमी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा खर्च सरकार उचलणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. सुनीता जामगडे इंस्टाग्रामवरून पाकच्या 3 नागरिकांच्या संपर्कात होत्या, तपासात समोर 3 पाकिस्तानींना भेटण्यासाठी सुनीता सीमा ओलांडून गेल्याची माहिती, 3 पाकिस्तानी की गुप्तचर यंत्रणेचे एजंट याचा तपास सुरू. सुनीतानं एलओसीवर एकटं सोडलेला तिचा मुलगा नागपुरात पोहोचला, सुनीता आणि मुलानं पोलिसांना दिलेल्या माहितीत विरोधाभास अशी सूत्रांची माहिती, दोघांच्या वेगवेगळ्या माहितीमुळे सुनीतावर पोलिसांचा संशय बळावला. प्री वेडिंग बंद करा, लग्न साखरपुडा हळद एकाच दिवशी, वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजानं जाहीर केली आचारसंहिता, समाजहित लक्षात घेता जास्तीत जास्त लोकांनी नियम पाळण्याचं आवाहन.
मुंबईत पावसाळ्यापूर्वी स्वच्छता मोहिमेला सुरुवात. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून पाहणी. पावसाळ्यापूर्वी नाले सफाई आणि रस्त्याच्या स्वच्छतेसाठी पाहणी दौरा. पालघरमधील अशोक धोडी हत्या प्रकरणाला 5 महिने उलटले. अद्याप आरोपी फरार. आरोपींविरोधात डहाणू न्यायालयाकडून वॉरंट जारी. मुख्य आरोपी अविनाश धोडी, मनोज रजपूत, आशिष धोडी विरोधात वॉरंट जारी. गेल्या 24 तासात देशात 203 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. 2 जूनपर्यंत देशात कोरोनाच्या 3,961 रुग्णांची नोंद. 48 तासांमध्ये 6 जणांचा मृत्यू. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे 5 देशांमधील प्रवासाबाबत तज्ज्ञांचा इशारा. चीन, सिंगापूर, तैवान, हाँगकाँग आणि अमेरिकेचा प्रवास पुढे ढकलण्याच्या सूचना. राज्यभरात काल 65 नव्या कोरोनाबाधितांची नोंद. पुण्यात सर्वाधिक 25 रुग्ण तर मुंबईत 22 रुग्णांची नोंद. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.